नमस्कार. अगदी या व्हिडिओच्या सुरुवातीला मला तुम्हाला एक बातमी दाखवायची आहे. बातमी आहे कोरोनाच्या नव्या म्युटंट संबंधी, नव्या व्हेरिएंट संबंधीची. या बातमीत तुम्हाला दिसेल की एक महिला दावा करतायत, ज्यांचं नाव अँजेलिक क्वाइटची आहे. त्या दावा करतायत की या नव्या व्हेरिएंटबाबत, ज्या व्हेरिएंटनं धुमाकूळ घातलाय, देशाला जगाला चिंतेत टाकलाय, त्याबाबतचा हा त्यांचा दावा आहे की अधिकच रंगवून सांगितलं जात आहे, जरा जास्तच अतिशयोक्ती केली जाते आहे. अँजेलिक क्वाइटजी असं या महिला शास्त्रज्ञाचं नाव आहे, ज्या दक्षिण आफ्रिकेतल्या आहेत. आता या असं का म्हणतायत तर तेही तुमच्या जरा नीट लक्षात आणून देतो. आता एक बातमीचा स्क्रीनशॉट तुम्ही बघता आहात, ज्यात डोंबिवलीमधला, म्हणजे मुंबईच्या डोंबिवलीमधला एक व्यक्ती जो दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून दिल्लीत आला, दिल्लीतून मुंबईत आला आणि मुंबईच्या विमानतळावरून डोंबिवलीमध्ये आला. आता या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि हा आफ्रिकेतून आला आहे म्हणून त्याची तपासणी करण्यात आली. बातमी लोकसत्तानं अशी दिली आहे जसं काही खरंच नव्या व्हेरिएंटला पाठलाग करत आणि काहीतरी भयंकर घडलंय आपल्या मुंबईमध्ये, अशा स्वरूपाची ही बातमी होती. मी एका गोष्टीशी पूर्णपणे सहमत आहे की कोरोनाचे नवे म्युटंट, नवे व्हेरिएंट नवनव्यानं विकसित होत आहेत. हे घातक ठरू शकतात, घातक असतीलही. काळजी घेतली गेलीच पाहिजे, मास्क लावलाच पाहिजे. पोरीच्या लग्नात नृत्य करणाऱ्याने देखील मास्क लावूनच नृत्य केलं पाहिजे. मोठमोठ्या हॉलमध्ये लग्न करणाऱ्यांनी जनतेला काळजी घ्या असं सांगताना सरकारचे प्रवक्ते म्हणून जनतेनं काळजी घेतली पाहिजे असं म्हणणाऱ्यांनी मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलात आपल्या पोरीचं लग्न लावताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे. सरळ सरळ सांगतो, टाकाला जाऊन भांडं लपवत नाही. संजय राऊतांनी देखील आपल्या पोरीच्या लग्नात काळजी घ्यावी, मास्क लावावा, नृत्य करताना तर मास्क लावावा, कारण तो जास्त जवळून असतो. एक कुटुंब जेव्हा एकत्र येऊन नृत्य करत असतं तेव्हा ते जास्त घातक असतं. उलट या सगळ्या मंडळींचा विमान प्रवास अधिक होत असतो, परदेशी लोकांशी संपर्क अधिक येत असतो, आमच्यासारख्याचा येत नाही. आम्हाला परदेश म्हणायलाच खूप वेळ लागत असतो. 7 समुद्रापारून आलेली माणसं 70 वेळेला या लोकांना भेटत असतात, त्यामुळे यांनी अधिक काळजी घ्यायला हवी. उगाच बाऊ केलं जातो आहे असं अँजेलिक क्वाइटजी असं म्हणतात. ते यासाठी की त्या म्हणतात की या मुळात म्युटंटचा शोध जो लावलाय तोच आम्ही लावलेला आहे, आम्ही शोधून काढला आणि आम्ही बघितलं, जगाला सांगितलं की असे व्हेरिएंट, अशा वेगवेगळ्या स्वरूपाची व्हेरिएंट बदलतो आहे आणि त्यात आम्हाला आमच्याकडे एक सापडला आहे. हा आमचा व्हेरिएंट नाही आहे, हा आमच्या देशातला नाही आहे, हा बाहेरून आलेला आमच्याकडून आहे. काही नायजेरियन देशामधून हा आलेला आहे, तिथेही बाहेरून आलेला असू शकतो. अशा स्वरूपाचा हा व्हेरिएंट आहे आणि या व्हेरिएंटचे 1-2 रुग्ण, जवळपास 7 पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत. या बाईंनी 30 रुग्णांची तपासणी केली होती. दक्षिण आफ्रिकेत 7 पॉझिटिव्ह रुग्ण 25 नोव्हेंबरला सापडली आणि तिथून त्यांनी जगाला सांगितलं की जरा काळजी घेतली पाहिजे. जगामध्येही याबाबतची काळजी घेतली जाऊ लागली. वेगवेगळ्या देशामध्ये 1-2 रुग्ण सापडू लागली. मुंबईत एखादा सापडल्याची चर्चा झाली, बेंगलोरमध्ये सापडल्याची चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा सुरू होताच महाराष्ट्रानं लॉकडाऊन लावायची तयारी सुरू केलेली आहे. मी याआधी म्हणालो होतो, जर महाराष्ट्रात लॉकडाऊन लागला तर याला जबाबदार किरीट सोमय्या असतील, कारण किरीट सोमय्या ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांवरती, नेत्यांवरती आरोप करतायत, त्या पद्धतीनं या प्रकाराला थांबवण्यासाठी नवं काहीतरी भयंकर आणणं आवश्यक आहे आणि ते भयंकर कोरोनाशिवाय दुसरं कुठलं असू शकत नाही. महाराष्ट्र सरकारच्या सुदैवाने नवा व्हेरिएंट आलेला आहे आणि याची चर्चा आता तिथपर्यंत नेता येऊ शकेल. असो, महाराष्ट्र सरकार हा व्हेरिएंट वाढवेल वगैरे असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. तसं सरकार करणार नाही. काळजी घ्यावी लागणार आहे, काळजी घेतली जाईलच आणि ती घेतलीच पाहिजे. भलेही कोमट पाणी पिऊन असो, घरात बसून असो, मंत्रालयात न जाता घरातच बसून कारभार करणं असो, हे सगळं आपल्याला काळजी स्वरूपात करावं लागणार आहे. जसा कोरोनाचा प्रभाव वाढेल तसं सरकारचं आयुष्य देखील वाढेल, हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा नव्याने लॉकडाऊनची तयारी महाराष्ट्र सरकार करू शकतं. लॉकडाऊन लावणं आवश्यक आहे असा प्रस्ताव देखील केंद्राला जाऊ शकतो, त्यामुळे लॉकडाऊन लागू शकतो. तुमच्या आमच्या आयुष्याशी काय होतं आहे याचा विचार करत बसण्यापेक्षा लॉकडाऊन लावणं
आवश्यक आहे आणि लोक वाचवणं आवश्यक आहे हे बघितलं पाहिजे. घरात कोंडून लोक मरतील तर मरतील, पण कोरोना होऊन नाही लोक मेले पाहिजेत, एवढी काळजी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. मला तुम्हाला आणखी एक विषय दाखवायचा आहे आणि तो विषय फार गमतीशीर आहे, जरा नीट बघा. चेक प्रजासत्ताक, ज्याला आपण झेक प्रजासत्ताक असं देखील म्हणतो, जे माझ्या भाषेवरती आक्षेप घेतात त्यांना असं मी सांगू इच्छितो की चेक आणि झेक अशी दोन्ही नावं वापरली जातात. आमच्यासारखी अडाणी माणसं झेक म्हणतात, तुमच्यासारखी हुशार माणसं चेक म्हणतात, एवढाच तो काय फरक आहे. या चेक झेक प्रजासत्ताकच्या राष्ट्रपतींनी आपल्या पंतप्रधानांना शपथ दिली. शपथ सगळ्या ठिकाणचे राष्ट्रपती आपल्या पंतप्रधानांना देत असतात. आता ही जी शपथ दिलेली आहे ती शपथ राष्ट्रपतींनी काचेच्या घरात बसून दिलेली आहे. फोटो तुम्ही बघताय, राष्ट्रपती काचेच्या घरात आहेत आणि काचेच्या खोलीत बसून त्यांनी शपथ दिलेली आहे. असं का घडलंय तर चेक प्रजासत्ताकचे राष्ट्रपती मोलिस झामेन यांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि राष्ट्राच्या नियमानुसार राष्ट्रपतींनीच पंतप्रधानांना शपथ दिली पाहिजे, म्हणून फियाला यांना शपथ देण्यासाठी राष्ट्रपती तिथे हजर झाले. पण इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी काचेच्या घरात बसून शपथ दिली. पंतप्रधानांनी ती ग्रहण केली आणि राज्याचा कारभार हाती घेतला. आमच्याकडे कोरोना होईल या भयानच आमचे मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडायला तयार नाहीत. त्यानंतर त्यांना वेगवेगळे आजार होतात, ते रुग्णालयात दाखल होतात. हा सगळा प्रकार अगदी बिनधास्तपणे चालू आहे. किती वेळेला माननीय मुख्यमंत्री 2 वर्षात मंत्रालयात गेले माहीत नाही, किती वेळेला त्यांनी मंत्रालयातून कारभार बघितला आम्हालाही माहीत नाही, शोधावं लागेल. एकीकडं काही तासाकरता आपला कारभार अमेरिकेचे राष्ट्रपती आपल्या उपाध्यक्षांकडे कमला हॅरिस यांच्याकडे सोपवतात. काही महिन्यांकरता मुख्यमंत्री बंदिस्त असूनही अजिबात त्यांना कारभार सोपवा वाटत नाही. हे एक वैशिष्ट्य आहे. जर या म्युटंटला गांभीर्यानं घ्यायचं असेल तर चेक प्रजासत्ताकच्या राष्ट्रपतींची थोडासा आदर्श आपल्या मुख्यमंत्र्यांनी देखील घेणं आवश्यक आहे. आणि त्यासोबत अँजेलिक ज्या म्हणतात ते देखील बघितलं पाहिजे की फारच बाऊ केला जातो या सगळ्या विषयाचा. असं काही आहे का? काळजी घ्यायला आम्ही तयार आहोत, मास्क लावायला आम्ही तयार आहोत, गर्दी टाळायला आम्ही तयार आहोत, गर्दीत असो तरी मास्क लावूनच जाऊ हे सगळं टाळायला तयार आहे. पण आपलं सरकार वाचवण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय मात्र निवडू नका, एवढीच तुम्हाला विनंती करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.